म्हणे तुम्हाला आपल्या सारख्या असणाऱ्या चालत्या बोलत्या माणसाचं बोलणं लक्षात येईल यात नवल नाही. म्हणे राजहंस, तो राजहंस काय बोलतो, त्याच्या मनात काय चाललं हे सगळं तुम्हाला कळेल. अश्वपती म्हणतात बाबा तो पक्षी आहे आणि त्याचं बोलणं मला कसं काही कळेल. म्हटले भगवंताचं वरदान आहे तुम्हाला, पटत नसेल तर एखाद्या वेळेला अनुभव घेऊन पहा. मग ज्या वेळेला तो अश्वपती स्वतःच्या पत्नीला म्हणजे त्या शुभलक्षणेला घेऊन वनात गेले फिरायला, तेव्हा ती शुभलक्षणा गर्भवती होती, तिच्या पोटामध्ये कैकई होती. वनात गेल्याच्या नंतर तिथं राजहंस आहे आणि त्या राजहंसाच्या मनामध्ये काय चाललं, तो राजहंस काय बोलायला लागला हे अश्वपतीला समजलं. आणि ज्या वेळेला त्याला समजलं तेव्हा तो मनातल्या मनात हसायला लागला. हसणाऱ्या स्वतःच्या पतीला त्या शुभलक्षणांना विचारावं, स्वामी काही चुकलं का माझ्याकडून. तो म्हटलं का ग. म्हणे तुम्ही हसायला का लागला. म्हणे हसण्यासारखं काही घडलं का. तो म्हटला नाही ना, विषय सोडून दे, हसायसारखं तू काही नाही केलं, पण माझ्या मनात काहीतरी विचारायला म्हणून हसलो. ती म्हणायला लागली नाही नाही, म्हणे काहीतरी घडलं त्याच्यामुळे तुम्ही हसला नाही, मला सांगा काय झालं ते. ह्या अश्वपतीनं सांगावं, मला भगवंताचं वरदान आहे की राजहंसाच्या मनात काय चाललं, राजहंस काय म्हणायला लागला ते मला सगळं कळतं. पण आपल्या कुलगुरूंनी मला सांगितलं, राजहंसाचं बोलणं जरी तुम्हाला समजलं, त्याच्या मनात काय चाललं हे तुम्हाला समजल्याच्या नंतर तुम्ही जर ते दुसऱ्याला समोरच्या माणसाला सांगलं तर एक सेकंद, एक मिनिटभर सुद्धा जिवंत राहणार नाही. ही पत्नी म्हणायला लागली, अहो बोलायसाठी बोलतात सगळे, काय म्हणलं राजहंस सांगा मला. हा म्हणायला लागला, अगं तुला सांगितलं तर मी मरल, वाचणार नाही, तुझ्या कपाळावरचं कुंकू आहे मी. आता ही कैकईची आई होती. ही म्हणायला लागली, मी विधवा झाले तरी काही हरकत नाही, पण काय म्हणलं ते सांगा. दोघांची भांडण लागली. ज्या वेळेला त्या शुभलक्षणेला घेऊन स्वतःच्या घरी आले, राजवाड्यामध्ये आले, आपल्या कुलगुरूंना सांगावं घडलेली सगळी हकीकत. हे कुलगुरू म्हणायला लागले, राजा काळजी करू नको, तुझ्या पत्नीला सांग की रात्रीच्या 12 वाजल्याच्या नंतर राजहंस तुला काय म्हटलं हे मी तुला सांगतो, त्याच्या अगोदर सांगता येणार नाही म्हणून तिला असं म्हण. कुलगुरूनं सांगितल्याप्रमाणे बायकोला म्हटले, रात्रीच्या 12च्या नंतर तुला सांगतो. 12च्या आतच प्रसूतीचा काळ जवळ आला आणि त्या शुभ लक्षणेनं सुंदर अशा कैकईला जन्माला घातली. आता जी स्त्री स्वतःच्या कपाळावरचं कुंकू पुसवायला तयार आहे ती काही चांगली असेल का. आणि तिच्या गर्भामध्ये जी कैकई वाढली तिच्यावरती काय संस्कार झाले असतील. म्हणून बोलताना आपण सुद्धा बोलतो की चांगली लेकरं ज्या वेळेला जन्माला येतात त्या वेळेला पहिल्यांदा आईची कूस पवित्र असते. आई वडील जेवढे पवित्र आहेत तेवढे पवित्र लेकरं जन्माला येतात. कीर्तनामधून मी तुम्हाला सांगितलं होतं की शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी. जमिनीमध्ये जेवढं चांगलं बीज तुम्ही पेराल ना तेवढंच धान्य चांगलं उगवल त्याच्यापासून. मग ह्या कैकईवरती लहानपणीच एवढे विचित्र संस्कार झाले. रात्रीच्या 12 नंतर त्या शुभलक्षणेला वनात नेऊन बांधलं. छोटीशी कैकई घरामध्ये आहे. मग ह्या कैकईचा सांभाळ त्या मंथरेनं केला. मंथरा खरी दासी शुभलक्षणेची म्हणजे कैकईच्या आईची होती. मग लहानपणापासून ह्या मंथरेनं कैकईचा सांभाळ केला. लग्नाच्या योग्य झाल्याच्या नंतर कैकईनं स्वतःच्या वडिलांना अश्वपतीला सांगावं, बाबा मला माझ्या सोबत काहीच देऊ नका, फक्त लहानपणापासून ज्या मंथरेचा लळा मला लागला ना, जिनं स्वतःच्या पोटच्या लेकराप्रमाणे मला सांभाळलं ना, ती मंथरा मला माझ्या सोबत द्या. लग्नामध्ये त्या मंथरेला घेऊन कैकई निघाली. पहिले असे होते म्हणे सेवा करायला दास्या पाठवायचे. आपण आता ते पहिले तर याच्या आधी थोडीच्या काळात ते लग्न झाल्याच्या नंतर एवढे लेकरं पाठवायचे सोबत ते करवल्या संग, म्हणजे करमत नाही नवरीला नवीन घरी गेले. आता नवरीच म्हणते काही गरज नाही कोणाची, करमते मला राहू द्या. त्याच्यामुळं आता कोणालाच पाठव नाही. तसं त्या कैकईनं मंथरेला नेलं. एवढी विचित्र ती मंथरा होती ना. बघा आयुष्यामध्ये एखाद्या माणसाची संगत आपण ज्या वेळेला करायला लागलो ना, आपल्या सोबतचं माणूस असं असावं की त्या माणसाला आपल्या मनात काय चाललं हे कळालं पाहिजे. समोरच्याला कशाची गरज आहे हे जर न सांगता आपल्या सोबतचं माणूस ओळखत असेल तर त्याला आपलं मानावं, नाहीतर नको त्या माणसांना सोबत ठेवून काही अर्थ आहे का. म्हणून आपण म्हणतो
आयुष्य जगताना या आयुष्यामध्ये सुखानं नांदायचं असेल तर घरच्या रक्ताच्या नात्यासोबत माणसांना मित्र सुद्धा असावे, पण ते मित्र आपल्याला नको त्या मार्गावरती नेण्याच्या ऐवजी चांगल्या मार्गावरती चालवणारे असावे. प्रत्येकाला मित्र असतात, पण प्रत्येकाचे मित्रच काही एकसारखे नसतात. काही काही चांगल्या मार्गामध्ये मित्राला आपल्या ओढून नेतात, काही काही मित्र चांगला आहे सगळं गाव त्याचं नाव घेते म्हणून नको त्या मार्गावरती त्याला घेऊन जाणारे भेटतात. पण मित्र हे आयुष्यामध्ये आपल्या जीवनाचं सोनं करणारे असतात. ह्या जगामध्ये खरी मैत्री, खरं मैत्रीचं नातं जर कुणाचं टिकलं असेल किंवा मित्र कुणासारखे असावे जर असं म्हणायचं असेल तर ते भगवान श्रीकृष्ण आणि सुदामजींसारखं असावे. कुणी कुणाची श्रीमंती पाहिली नाही, गरिबी पाहिली नाही. नाहीतर आजकालची माणसं एखाद्या माणसासोबत आपल्याला राहायचं म्हटल्याच्या नंतर आपल्या स्टेटस सारखेच माणसं असे शोधतात की हे मग आपण श्रीमंत आहे आपल्या बरोबरीच राहावं. गरीबाला कुणी बोलत नाही, बोलणं सोडून द्या, रामराम सुद्धा घालत नाहीत लोक गरीबाला. आणि श्रीमंत एखादा माणूस जवळ जाऊ द्या, ते तोंडाकर जरी पाहिणे गेल तरी त्याला रामराम पाटील, अहो ते बोलणं हो तुम्हाला तरी काय रामराम घालता. सुदामजी एवढं प्रेम भगवान परमात्म्यावरती करायचे. आज जगामध्ये मैत्रीचं नातं म्हणून भगवान परमात्म्याकडे सुदामजीकडे पाहिलं जातं. मग मित्र हा विश्वाच्या मालकासारखा मित्र आपल्या आयुष्याचं जीवनाचं सोनं करून देतात आपल्याला. जर चांगले भेटले तर मंथरेसारखी मैत्रीण जर भेटली तर सुखाचा संसार आपलाही होऊ देत नाही आणि स्वतःही सुखाचा संसार करत नाही. त्या काळामध्ये मंथरा ती एकटी होती, आता तर घराघरामध्ये मंथरा आहे, ज्या दुसऱ्याचं घर फोडायलाच बसल्या. भला काम करना बन सकते
कुणाचं चांगलं करता आलं नाही आलं तरी काही हरकत नाही, पण वाईट करू नका. वाईट करणाऱ्याचं कधी चांगलं होत नाही. आपण म्हणतो जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो ना तो एक ना एक दिवस जाऊन त्या खड्ड्यामध्ये स्वतः पडतो. त्याच्यामुळं खड्डे खतायची जास्त गडबड करू नका. मंथरा फार विचित्र होती. ज्या वेळेला